विठ्ठल विठ्ठल. सद्गुरूंना वंदन करतो, माईंना वंदन. नव्हे पाषाणाचा गुण, नव्हे समुद्राचे लक्षण, नव्हे वानरी वरदान, हे तो राम नाम प्रतापे. श्रद्धेनं, भावानं आणि भक्तीनं अफाट प्रेम केलं भगवंतावर की ईश्वराचं दिव्यत्व आपल्याकडं संक्रमित होत असतं. हनुमंतरायानं जी दास्य भक्ती केली प्रभू रामचंद्रांची, त्याचं फलित म्हणजे हनुमंतरायाला वरदान मिळालं उड्डाण करण्याचं. ती शक्ती त्यांच्या अंगी आली. नुसतं राम नाम जरी पाषाणावरती लिहिलं तरी पाषाण पाण्यामध्ये तरायचं. आणि हे पाषाण तरल्यानंतर सेतू पूर्ण केला आणि लंकेला हनुमंतराय आपली वानरसेना घेऊन गेले. हे राम राम लिहायचं, अरे बापरे, राम लिहिल्यानंतर पाषाण तरतं म्हणून रावणानं सुद्धा प्रयत्न केले. रावणाचं पण पाषाण तरलं होतं म्हणून मंदोदरीने त्यांना विचारलं की हे कसं शक्य झालं. सांगू नको कोणाला, मी सुद्धा पाषाणाला शपथ घातली होती की तुला रामाची शपथ आहे, बुडलास तर. म्हणून रा म्हणजे रावण आणि म म्हणजे मरण. रावणाला मरण म्हणजे राम. बिभीषणानं सर्व लंकेमध्ये राम 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 लिहायला लागलेला असताना रावण म्हणतो, अरे माझ्या शत्रूचं दुश्मनाचं नाव तू लिहितो की काय लंकेमध्ये. दादा म्हणले, बुद्धी तुमची थोकडी आहे. हे शत्रूचं नाव नसून हे रा म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी, हा तुम्हा दोघा उभयतांचं मी शॉर्टकटमध्ये हे नाव लिहितोय. अरे वा, काय भक्ती आहे भावाची माझ्या. याला अजून द्या खडू आणि सगळ्या लंकेमध्ये लिहू द्या. आणि सगळ्या लंकेमध्ये राम 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 लिहून बिभीषणानं प्रभू चरणाजवळ जाण्याचा मार्ग सोपा केला. म्हणून म्हणलंय, ज्याच्या ध्यानी मनी राम त्याचे होईल सारे काम. बोला राम राम रे, राजा राम राम रे, सीता राम राम रे, पाण्यावरती दगड अंतरले, राम नाम त्यावर लिहिले. हनुमंताची भक्ती फार, त्याने केला सेतू पार. बोला राम राम रे, राजा राम राम रे, सीता राम राम रे. आणि तोच प्रभू रामचंद्र, तोच राम, तोच ईश्वर, तोच परमेश्वर आत्मरूपानं आपल्या हृदयामध्ये आहे. हे 800 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की तैसा हृदयामध्ये मी राम असता, सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काय कामू विषयावरी. विषय सुखामध्ये रुतलेल्या या मनाला बाहेर काढण्यासाठी नामाचं आधार दिला संतांनी. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारं काढेले निवडून. ते श्रीहरीचे नाम, सर्व पातका करी भस्म, उत्तम अथवा आदमचारी वर्ण नरणारे. कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा कसाही असू द्या, कुठेही असू द्या, सदा सर्व काळ तुम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन करा. याहून अनेक साधन नाही. हे विठोबाची, पांडुरंग परमात्म्याची आण घेऊन तुकाराम महाराज सांगतात की वाहत असे आण विठोबाची. त्याच्यामुळं शपथपूर्वक जर संतांनी आपल्याला सांगितलेलं असेल की नामाच्या होडीमध्ये बसून नाम घेत नामीच्या शोधासाठी तुम्ही जर निघाला, नामी 100% तुम्हाला मिळणार आहे. आणि नामानं नामीची ओळख करून घ्यायची आपल्याला. नामनामी हे अभेद आहे. संत म्हणतात, आधी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन करावे, अखंड ध्यानची धरावे पुरुषोत्तमाचे. पहिल्यांदा तुम्ही देवाची ओळख करून घ्या. आणि देवाची ओळख करून देण्यासाठी, देव काय आहे हे सांगण्यासाठी परमेश्वर तोच देह धारण करून सगुण रूपामध्ये या पृथ्वीच्या पाठीवर अवतरलेला आहे. आणि त्याला आपण सद्गुरू म्हणतो. हे सद्गुरू म्हणजे सहज अवस्थेतील परमेश्वर आपल्याला दाखवण्यासाठी, हृदयातील गुप्त रूप दाखवण्यासाठी ईश्वराचा अवतार म्हणजे सद्गुरू आहे. आणि हे आपल्याला सर्व काही समजावून सांगत असतात. म्हणून देव थोर म्हणावा की सद्गुरू थोर म्हणावा, समर्थ अशी वाटे देवाहुनी सद्गुरू थोर, जयाच्या कृपेने भेटे रघुराजवीर. म्हणून सद्गुरू वाचूनी देव मोठा, जयासी वाटे तो करंटा, असं समर्थाने खडसावून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ईश्वराचं दर्शन आपल्याला सद्गुरू मिळालेलं आहे. म्हणून 3 लोकावर 9 खंड में, गुरु से बडा न कोय, करता कर न सके गुरु करे सो होय. गुरु आज्ञा सर्प रखिए, चले आज्ञा माही, कहे कबीरता दास को 3 लोक भय नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, एक कृपा सद्गुरु की जिसका बालन बाका होय. तिमिर गया रवि देखते, कुमती गई गुरुज्ञान, सुमती गई अति लोभते, भक्ती गई अभिमान. म्हणून केल्या शिकल्या बोलाचा धरशील ताठात, तरी जाशील वाटा यमपंते म्हटलेलं आहे. म्हणून हे सर्व जे काय आहे हे त्याच्या शक्तीनं, त्याच्या कृपा आशीर्वादानं, त्याच्या वरदानामुळं आपल्याला मिळालेलं आहे. हे सत्य पहिल्यांदा साधकानं स्मरणात ठेवून जीवन जगलं पाहिजे. आपण नामस्मरण करतो, आपण भक्ती करतो, आपण सद्गुरू कार्य करतो, त्यावेळेला
आपली लाज राखण्याची जबाबदारी सद्गुरूवर पडते. सद्गुरू आपल्या देहाचा ताबा घेतात आणि आपल्या मुखातून, आपल्या वाणीतून, आपल्या सर्व कर्मातून समाज कसा सुखी होईल, समाज कसा आनंदी होईल याची काळजी घेऊन आपल्या करवी ते करवत असतात आणि करून घेत असतात. ही जाण प्रत्येक साधकानं पहिल्यांदा लक्षात ठेवली पाहिजे. मंत्र आपल्याला देऊन आपल्यातली शक्ती जागृत करतात. हनुमंतरायाच्या ठिकाणी उड्डाण करण्याची शक्ती होती, पण ती मंत्र गाऊन त्याला प्रोत्साहित, त्याला उत्तेजित करून मग त्यानं उड्डाण घेतलं. तशा पद्धतीनं आपल्या ठिकाणी दिव्यत्व आहे. ते जागं करण्यासाठी सद्गुरू आपल्या साधनेच्या जोरावर, प्रतिभाशक्तीच्या जोरावर त्यांनी केलेली साधना, त्याच्यातून निर्माण झालेलं दिव्यत्व, त्या दिव्यत्वाचं त्या आपल्याकडे नामाद्वारे संक्रमण करतात आणि आपल्यातली शक्ती जागी करतात. आणि हे ज्यावेळेला आपले जागृती अवस्थेमध्ये आपण येतो, त्यावेळेला म्हणले ना, वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा, या 4 ज्या वाणी आहेत, त्या परावाणीपर्यंत आपल्याला नेण्याचं काम सद्गुरू मंत्राचा जप करा सांगून आपल्याला करत असतात. म्हणून सद्गुरूंनी दिलेला जे नाममंत्र आहे, तो अट्टाहासाने आपण ज्यावेळेला जपतो, श्वासोच्छ्वास नामस्मरण आपण करतो, भावस्मरणामध्ये, दिव्य स्मरणामध्ये आपण त्याचा ज्यावेळेला जप करायला सुरुवात करतो, त्यावेळेला अजपा जपने उलट प्राणा जाते, तेही मनाचा निर्धार असे म्हटलेले. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीव जंतुसी केवी कळे, केवी कळे. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. वेदांना कळला नाही, साई शास्त्रांना कळला नाही, तो सहज तुला समजणार आहे का? नाही आहे. म्हणून तो समजला नाही, तो समजावून देण्यासाठी तोच पांडुरंग परमात्मा पुन्हा आकार धारण करून या पृथ्वीच्या पाठीवर आलेला आहे. म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरली जग. म्हणून ही भवसागर पार करून देण्यासाठी, ही वाट सोपी करून देण्यासाठी उतरावया भवसागर रे म्हटलेले आहे. आणि त्याच्यासाठी ही आपली जीवन नौका, जे आता आपल्याला असं वाटतंय ना, संसाराचं ओझं आहे आपल्यावरती, संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. ह्या विश्रांती नाही, आपल्याला दुःख होतंय, आपल्याला संसाराचा भार आपल्यावरती पडतोय ना. म्हणून त्याच्यासाठी सुखी संसार, संसार समाधानाचा दरबार आहे, पत्नी लक्ष्मी घराची, त्याचं प्रेमाचे मंदिर म्हटलेलं आहे. आणि एक इथं परत म्हटलेलं आहे, रात्र गेली दिवस गेले, जन्मा येऊनी काय तू केले. संसार करिता गोड वाटे, हरिनामाविन सर्वई कोटे. रात्र गेली दिवस गेले, आयुष्य गेले, जन्मा येऊनी काय तू केले. संसाराचा गाडा ओढता असताना तो सुखानं ओढला पाहिजे, हसत आणि आनंदानं ओढला पाहिजे. त्याच्यासाठी हृदयातल्या त्या मूर्तीची आपल्याला स्मरण झालं पाहिजे. माझ्या हृदयात आत्मरूपान माझा सद्गुरू आहे. माझ्या माऊलींना स्मरण झालं, ज्ञानेश्वर माऊलींना. म्हणून माझं हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी म्हटले. गुरु गारोडी आला तसे धावणी, बोध वैराग्याचे पाजी येले पाणी, विवेक अंजन घातले नैनी, सोहम शब्द वाजवी ध्वनी. गुरु आपल्याला काय करतो? सोहम 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 सोहम. आपल्या ठिकाणी हा सोहम नावाचा जप चाललेला आहे. त्या जपाकडे लक्ष द्यायला लावत असतात. आलक्षाकडे लक्ष म्हणजे आतमध्ये लक्ष द्यायला सांगतात गुरु आपल्याला. आणि मग हे आतमध्ये ज्यावेळेला आपलं लक्ष जातं, दृष्टी ज्यावेळेला ओफाराटी होती, त्यावेळेला द्रष्टा दृश्य दर्शन, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ध्याता ध्येय ध्यान, ही त्रिपुटी नाहीशी होते. आणि त्रिपुटी वेगळा असलेला तो पांडुरंग परमात्मा, तो आपल्याला दिसायला सुरुवात होत असते. म्हणून डोळ्याचं ऑपरेशन केलं, मोतीबिंदू काढला की पुन्हा सृष्टी आपल्याला दिसायला लागते आणि दृष्टी येते आपल्याला. अगदी तशाच पद्धतीनं विषय सुखाच्या दृष्टीचा मोतीबिंदू झालेला या लोचनांना, या डोळ्यांना सद्गुरू काय करतात? आत्मसुखाची भिंग वसवतात, लेन्स वसवतात. आणि त्याच्यामुळं मग दिव्यत्व दिसायला लागतं, आकारामधला निराकार दिसायला लागतो. आणि ज्या वेळेला तो निराकार दिसायला लागतो ना, त्यावेळेला तिथं ब्रह्मानंदे लागली, टाळी कोण देहा ते संभाळे. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होऊने ठेलो, तो का म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. मग ज्या विठ्ठलाला भेटायचं आपल्याला,
तो पंढरी म्हणजे देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग म्हटलेलं आहे. म्हणून जीवन ही चंद्रभागा आहे. या चंद्रभागेच्या तीरावरचे विठ्ठल रुक्मिणी आईबाबा सांगितलेलं आहे. आईबाबांची सेवा करा, पहिल्या अंगणवाडीपासून सुरुवात करा. आईवडिलांची सेवा करायची, स्वतःच्या शरीराची सेवा करायची, विचारांची काळजी घ्यायची, शरीर निरोगी ठेवायचं, शरीराची राखण करायची. आपली आता भाऊबीज येईल ना, रक्षाबंधन येते ना, मग आईबाबा जरी नसले ना तरी आपल्या बहिणीवर खूप प्रेम करायचं. बहिणीला विरह जाणून नाही द्यायचा. अरे जाताना जर तू काय घेऊन जात नशील तर गोळा करून तू ठेवून याच्यामध्ये का गुंतून पडतो? गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे. माझी लाडाची ओढून घ्यायचं, मिठी मारायची, प्रचंड प्रेम करायचं बहिणीला. भाऊ आपला जावा जावा एकत्रित येतात आणि भांडणं करतात आणि कोर्ट कचेऱ्याचे प्रॉब्लेम होतात. द्या सगळे सोडून. 5 गुंठे जास्त पाहिजे, 10 गुंठे घेऊन टाक. तू सद्गुरूशी शरण गेलेला आहेस ना, तुला देणारा सद्गुरू आहे. सुख हे देण्यात आहे. प्रल्हाद दादा सुपुत्र, सद्गुरू सुपुत्र सांगतात की देण्याने येण्याचे रस्ते खुले होतात. लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय. देण्याची दानत ठेवा, येण्याची व्यवस्था होईल. द्या भरभरून. जीवनविद्येवर पूर्णपणे विश्वास ठेवा. 28 वर्षामध्ये आम्ही जपलंय, आम्ही पाहतोय, आम्ही अनुभवले जीवनविद्या. तुम्ही मागणी करा, कारण मागणी तसा पुरवठा आहे. देण्याची नुसती इच्छा ठेवली तरी सगळे दरवाजे खडाखट उघडले जातात. कुबेराचं धन भांडार, सर्व संपत्ती तुम्हाला देण्यासाठी सद्गुरू माझा समर्थ आहे. म्हणून कंजूषपणा नाही करायची, कुचराई करायचं नाही, कसूर करायचं नाही, कसून करायचं, टाळाटाळ करायची नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेला कर्तव्य धर्म म्हणून करू, त्या जीवनरूपी रंगमंचावरचे असं नटसम्राट म्हणून आपण एक भूमिका धरू मनामध्ये, त्यावेळेलाच आपल्यालाच करायचं आहे सगळं. माझ्या या देहाच्या गाभारामध्ये तो तानाजी, बाजी, जीवा, शिवा, हिरोजी, कोंडाजी, येसाजी सर्वजण माझ्या या देहाच्या गाभाऱ्यात बंदिस्त आहे. राष्ट्रभक्तीनं, राष्ट्रप्रेमानं माझं हृदय असं नुसतं पुलकित झालेलं आहे. समाजहिताची कामं करावी तर माझ्याकडूनच ती घडली पाहिजेत. हे ब्रीदवाक्य प्रत्येकानं आपल्या मनाशी खुणगाट बांधून ठेवा. स्वच्छता असू दे, वृक्ष लागवड असू दे, पर्यावरणाचं रक्षण असू दे, प्रदूषण मुक्त देशाला, राष्ट्राला, विश्वाला करायचं असेल, प्रत्येकानं हे राष्ट्र माझं आहे, हे विश्व माझं आहे, मी याचा एक घटक आहे. मी जे काय घाण करेन, मी जे काय प्रदूषण करेल, मी जे काय चुकीचा वागेल, त्याचा परिणाम बाजूच्या सर्व घटकांवर होणार आहे. पण व्यक्ती हा केंद्रबिंदू असून समाज हा त्याचा परीघ आहे. केंद्रबिंदू हल्ला की परीघ हल्ला, वर्तुळ बरोबर येत नाही. म्हणून आपल्या खांद्यावर, आपल्या जीवावर, आपल्यावर अनेक जण विसंबून आहेत. त्या सर्वांचा उद्धार करण्याचं, सर्वांना ज्ञानी करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंनी आपल्याजवळ दिलेलं आहे. म्हणून ही संजीवनी जीवनविद्येच्या रूपानं, हे संतांनी दिलेलं ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं, गीता गाथेच्या रूपानं, दासबोधाच्या रूपानं महाराष्ट्रातील मातीतील प्रत्येक जीवापर्यंत पोचलं पाहिजे. कारण ते ज्ञान पै बरवे जरी मनी आथ्या नावे तरी संताया बजावे सर्वस्वेस. पै आपुलेचे नी भेदेविन जाणीचे माझे एकपण तयाचे नाव मज शरण येणेगा संतांनी म्हटलेलं आहे. म्हणून ते ज्ञानदृष्टीनं सर्व गोष्टीकडे जर आपण पाहिलं, खऱ्या अर्थानं आपल्याला त्याच्यातलं दिव्यत्व दिसेल, त्याच्यातली व्यवस्था दिसेल, त्याच्यातला आनंद दिसेल. मग हा आनंद जर अनुभवायचा असेल तर तो आनंद आपल्याजवळ असला पाहिजे. म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे. आणि बुद्धिमान ज्या वेळेला व्हाल, हुशार व्हाल, चक्रधार व्हाल, तुम्ही चक्रम व्हायचं नाही आपल्याला. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशीराजे सकळ सिद्धी, असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी संतांना शरण गेलं पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. ऐसियाचा पदर धरा, जेने देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी, संत ऋषी मुनी जनी. अरे संतांच्या आगमनानं तीर्थपावन होतात. आणि सद्गुरू तर संत भगवंताचा काला आहे. म्हणजे जर अशा सद्गुरूला शरण गेल्यावर आपलं जीवन काय धन्यच होणार. मग चला जाऊया सद्गुरूंना शरण, चला आनंद लुटूया, त्यांच्या गावाला जाऊन प्रेमाचा सुकाळ अनुभवूया. आपण या गोवर्धनाखाली जाऊन आपण रासक्रीडा खेळूया. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला.
म्हणून अहंकारामुळे आनंद लुटता येत नाही, अहंकारामुळे पडझड होते, अहंकारामुळे बुद्धी घाण पडते, अहंकारामुळे बार बार जन्मा यावे आणि पतित व्हावे ही अवस्था निर्माण होते. म्हणून अहंकाराचा अलंकार करू, ओंकार करू आपण आणि त्याचं रूपांतर शांतीमध्ये तयार करून आपल्या मनाला स्थिर करूया, शांत करूया, त्याचा आकांत थांबवूया आणि एकांत धरून सद्गुरूच्या ज्ञानानंच त्या एकाचा अंत होऊ शकतो. म्हणून सद्गुरू एक धरला की एकांत होतो आणि तो एकांत झाला की माणूस सुखांत होतो, आनंदात आनंदाची अनुभूती घेतो. म्हणून सद्गुरू आणि शिष्य हा प्रार्थनेच्या सतत म्हणण्यानं सद्गुरू शिष्य समांतर रेषेत येतात आणि भरती येते त्या ठिकाणी आणि भरती आल्यानंतर मग त्या ज्ञानाच्या लाटांचे तुषार ज्यावेळेला असे वरती उडतात ना आणि त्या तुषाराचं सुख अनुभवणं म्हणजे प्रबोधनाचं सुख घेणं, आनंद अनुभवणं. बहु बोलणे आहे, बोलूया पुढच्या भागामध्ये. या ठिकाणी आपण थांबूया. सद्गुराची खूप खूप कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो, माईंची कृतज्ञता व्यक्त करतो, नामधारकांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांनी एक कळकळीची तुम्हा सर्वांना विनंती की आपण हे ज्ञान अट्टासानं घ्यावं, आपलं जीवन सुखी करावं. जय सद्गुरू, जय जीवन विद्या. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल.